Welcome all. I am Moor Jagdale and we are going through our subject Elements of Electrical Engineering. त्यामधील आपण टॉपिक नंबर 4 बघत आहोत. दॅट इज ट्रान्सफॉर्मर अँड डीसी मोटर. ठीक आहे, प्रिव्हियस लेक्चरला आपण डीसी मोटर तुमचा जो काय तो चालू केला होता. मग डीसी मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल असो किंवा त्याचं जे टाइप्स आहेत किंवा डीसी मशीनचे जे काही टाइप्स आहेत, डीसी मोटर आणि डीसी जनरेटर म्हणजे काय असतं हे आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलं होतं. ह्या लेक्चरला आपण कन्स्ट्रक्शन ऑफ डीसी मशीन बघणार आहोत. ठीक आहे, डीसी मशीनचं तुमचं कन्स्ट्रक्शन कसं असते ते ह्या लेक्चरला बघणार आहोत. देर आर इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ डीसी मशीन्स. डीसी मशीनचे काही इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत, त्या कुठले कुठे बघा. फर्स्ट इज योक, सेकंड इज फील्ड वाइंडिंग, थर्ड इज पोल्स, देन आर्मेचर, commutator, brushes and gear, last is bearing. ठीक आहे, या ठिकाणी तुमच्या पुढं कन्स्ट्रक्शन डायग्राम ऑफ डीसी मशीन आहे. ठीक आहे, डीसी मशीनची काही कन्स्ट्रक्शन आहे. साइड व्ह्यू घेतलेला आहे डीसी मशीनचा. आतमध्ये जे काही कनेक्शन्स असतील मशीन मध्ये त्या ठिकाणी काय केले, शो केले. इथे तुमचं काय असणार आहे, टर्मिनल बॉक्स असणार आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही काय देणार आहात, कनेक्शन्स देणार आहात. त्यानंतर हे तुमचे पोल्स आहेत बघा, एन आणि एस, एन आणि एस. ओके, हे तुमचे काय पोल्स आहेत. त्या पोलवरती काय केले, ही वाइंडिंग केली. त्या पोलवरती काय केले, हे वाइंडिंग केले आणि एकमेकांशी कनेक्टेड आहे. ठीक आहे, त्यानंतर हा मधला भाग जो तुमचा दिसतोय, ठीक आहे, त्या ठिकाणी दिले बघा, हा योक आहे, हा टर्मिनल बॉक्स आहे, हे तुमचे पोल आहेत, हे तुमची फील्ड वाइंडिंग आहे. त्यानंतर जो मधला भाग आहे तो आर्मेचर आहे. तो कुठला आहे तुमचा, आर्मेचर. त्यानंतर आर्मेचरच्या इथं मध्ये काय दिसतात तुम्हाला, कंडक्टर दिसतात. ओके, त्यानंतर हे दोन दिसतात तुम्हाला ते ब्रशेस आहेत. ब्रशेस कशावरती प्लेस केले, तुमच्या कम्युटेटरवरती. आता इच अँड एव्हरी पार्ट आपण काय करणार आहोत, ब्रीफ मध्ये बघणार आहोत. फक्त हे कन्स्ट्रक्शन एकदा लक्षात करून घ्या, यामध्ये काय काय असतं ते. ठीक आहे, तुमचं फील्ड काय असणार आहे, स्टेशनरी असणार आहे. आणि तुमचा जो मधला पार्ट आहे तो रोटेटिंग असणार आहे. तो कुठला असणार आहे, आर्मेचर. ठीक आहे, तर वन बाय वन आपण काय करूया, प्रत्येक पार्टची माहिती घेऊया. फर्स्ट आहे तुमचा योक. ठीक आहे, या ठिकाणी मी डायग्राम टाकले बघा. हे काय का तुमचा आउटर पेरिफेरल आहे. ओके, इट इज आउटर कव्हर ऑफ डीसी मोटर ऑल्सो कॉल्ड ॲज फ्रेम. हा काय तुमचा एक कव्हर आहे, डीसी मोटरचं काय कव्हर आहे किंवा फ्रेम आहे. त्याला काय म्हणतोय आपण, योक असे म्हणतोय. इट प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन टू द रोटेटिंग अँड अदर पार्ट ऑफ द मशीन फ्रॉम मॉइश्चर, डस्ट इटीसी. ठीक आहे, त्यांनी काय सांगितले, आता हे कव्हर कशासाठी घालतो आपण प्रत्येक इक्विपमेंटला, जे काही डस्ट पार्टिकल्स असतात, जे काही मॉइश्चर असते किंवा जो तुमच्या मशीन किंवा इक्विपमेंट मधला आतला पार्ट आहे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपण काय करत असतोय, त्यावरती कव्हर घालत असतोय. जसं तुम्ही काय करताय, मोबाईलला कव्हर घालताय तुझा मोबाईल डॅमेज होऊ नये म्हणून, तसं सेम काय हा तुमच्या मशीनचं काय कव्हर आहे, त्याला काय म्हणायचं, योक असं म्हणायचं. Yoke is an iron body which provides the path for the flux to complete the magnetic circuit. ठीक आहे, योकचं फंक्शन काय तुमचं, तो एक पाथ देतोय किंवा एक जागा देतोय. कशासाठी जागा देतोय, जे काय तुमचं फ्लक्स तयार होणार आहेत, फ्लक्स जे काय तयार होणार आहेत ते फ्लक्स तुमच्या कशामध्ये राहिले पाहिजेत, जे काय मॅग्नेटिक सर्किट आहे त्या मॅग्नेटिक सर्किट मध्ये राहिलं पाहिजे, यासाठी ते काय करतोय, पाथ प्रोव्हाइड करतो. इट प्रोव्हाइड्स द मेकॅनिकल सपोर्ट फॉर द पोल्स. ठीक आहे, दुसरं सेकंड फंक्शन काय त्याचं, तो काय करणार आहे, ह्याच्या आतमध्ये जे काही मटेरियल्स असेल किंवा पोल्स असतील तुमचे, त्याची वाइंडिंग असेल, त्याला मेकॅनिकल सपोर्ट देणार आहे. म्हणजे बाहेरून काही जरी तुला धडकलं तरी आतल्या इक्विपमेंटला किंवा आतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला डॅमेज होऊ नये यासाठी काय असते, तो तुमचा आउटर काय पार्ट आहे किंवा फ्रेम आहे. आता ह्या योगसाठी मटेरियल कुठलं यूज करतोय बघा. मटेरियल युज्ड low reluctance material such as cast iron, silicon steel, rolled steel, cast steel. ह्या प्रकारचं काय करता तुम्ही, मटेरियल तुमच्या योगसाठी वापरताय. हा तुम्हाला एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारू शकतात, व्हॉट आर द मटेरियल्स युज्ड फॉर योग. ठीक आहे, मग काही ऑप्शन्स असतील त्यामध्ये तुमचा यापैकी समजा कास्ट आयर्न असेल, सिलिकॉन स्टील असेल, कास्ट स्टील असेल, स्टील रिलेटेड जे काय मटेरियल आहे तुमचं ते तुम्ही काय करता, योगसाठी वापरताय. हे फक्त डोक्यात तुमचं ठेवा. ठीक आहे, हा झाला तुमचा योगचा पार्ट.
नेक्स्ट आहे पोल्स अँड पोल्स कोर. ठीक आहे, या ठिकाणी मी पोलची डायग्राम दाखवले बघा. ठीक आहे, आता जे पहिलं तुम्हाला कन्स्ट्रक्शन दाखवलं होतं मी, त्यामध्ये तुम्हाला पोल्स दिसले असतील, बरोबर आहे. ओके, ते तुमचे काय तिथं पोल्स आहेत. सेम इथे खाली पण एक पोल असणार आहे, हाय एन असेल तर हाय एस असेल. ठीक आहे, असं तुमचं कन्स्ट्रक्शन असते. त्यामध्ये मी काय केलं, एक पोल फक्त इथं प्रेझेंट केला. त्यामध्ये काय काय बघा, पोल्स आर इलेक्ट्रोमॅग्नेट, द फील्ड वाइंडिंग इज वाउंड ओव्हर इट. हा तुमचा काय एक इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून काम करतो. हा काय करतोय, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून काम करतोय. यावरती आपण काय करणार आहे, वाइंडिंग करणार आहे. यावरती काय करणार आहे आपण, वाइंडिंग करणार. वन सेकंड, यावरती काय असणार तुमचं, हे सगळं वाइंडिंग असणार आहे. ओके, इट प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फ्लक्स when the field winding is excited. ज्यावेळी तुमच्या इथल्या फील्ड वाइंडिंगला काय कराल तुम्ही, सप्लाय द्याल, त्यावेळेला तू काय करणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स तयार करणार आहे. द कन्स्ट्रक्शन ऑफ पोल इज डन युजिंग लॅमिनेशन ऑफ पर्टिक्युलर शेप टू रिड्यूस द पॉवर लॉस ड्यू टू एडी करंट. ठीक आहे, त्या कन्स्ट्रक्शन मध्ये कसं आहे बघा, लॅमिनेशन केले. लॅमिनेशन म्हणजे तुम्हाला इथं दिसत असले बघा. ठीक आहे, छोटे छोटे काय त्या पट्टे त्या एकमेकाला काय केलेत, चिटकवलेत आपण, बरोबर आहे. म्हणजेच काय, लॅमिनेशन छोटे छोटे जे काय तुमचे हे आहेत पार्ट्स आहेत, ते काय केलं आपण एकमेकाला जोडून काय केलं, आपण एक मोठा पोल तयार केला. त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, आता लॅमिनेशन आपण कशासाठी केलोय, टू रिड्यूस पॉवर लॉस ड्यू टू एडी करंट. एडी करंट कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदर. जर तुम्हाला माहित नसेल तर परत एकदा जाऊन ते लेक्चर बघू शकता, एडी करंट म्हणजे काय असतोय. आणि एडी करंट मध्ये जो काय लॉसेस होतात, ते लॉसेस जर तुम्ही असं लॅमिनेशन केला किंवा असे छोटे छोटे स्ट्रीप जर एकमेकाला जोडून तुम्ही पोल तयार केला, तर ते लॉसेस काय होऊ शकतात, तुमचे कमी होऊ शकतात. पोल शू. ठीक आहे, पोल शू म्हणजे काय बघा, ते दाखवलेच मी. ठीक आहे, हा जो पार्ट आहे तुमचा, हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, पोल शू. आता पोल शू म्हणजे काय असते बघा, पोल शू इज अन एक्सटेंडेड पार्ट ऑफ अ पोल. हा काय तुमचा एक ठराविक प्रकारचा शेप दिलाय बघा, तर पार्ट एक्सटेंड करून काय करा, इथपर्यंत इथून जर बघितला तुम्ही तर ठराविक काय हा शेप आहे. आता शेप बघून तुम्हाला थोडंफार ते लक्षात आलं असेल की बाबा ते कशासाठी शेप दिला असेल. ड्यू टू इट्स टिपिकल शेप इट एनलार्जेस द एरिया ऑफ पोल सो दॅट मोर फ्लक्स कॅन पास थ्रू द एअर गॅप ऑफ आर्मेचर. ह्याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या आर्मेचर मधनं जास्त प्रमाणात फ्लक्स पास होणार आहे, कारण की हा एरिया कसा आहे बघा, मोठा पण आहे आणि ह्या तुमच्या ठराविक जो शेप आहे त्याच्यामुळे काय होणार आहे तो, ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे, तो तुमचा जो काय फ्लक्स तयार होणार तो बरोबर डायरेक्शननं इकडं खाली जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर जे काही मटेरियल आपण यूज करतोय पोल साठी, ते कुठलं असणार आहे, रो रिलक्टन्स मॅग्नेटिक मटेरियल सच ॲज कास्ट स्टील और कास्ट आयर्न इज यूज्ड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ पोल अँड पोल शू. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचं फील्ड वाइंडिंग. आता फील्ड वाइंडिंग म्हणजे तुम्हाला आता सांगितलं मी, पोलवरती तुम्ही काय करताय, फील्ड वाइंडिंग करताय. त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, हा तुमचा पोल आहे आणि यावरती काय केले मी, ही तुमची फील्ड वाइंडिंग केली. ठीक आहे, ह्यावरती काय केली मी, ही तुमची फील्ड वाइंडिंग केली. द कॉइल वाउंड ऑन द पोल कोर आर कॉल्ड ॲज फील्ड कॉइल्स. त्याला काय म्हणतो आपण, फील्ड कॉइल म्हणतो. जी पोलवरती तुमच्या काय करतोय आपण, वाइंडिंग गुंडाळतोय, त्याला काय म्हणायचं, फील्ड वाइंडिंग. फील्ड कॉइल्स आर कनेक्टेड इन सिरीज टू फॉर्म फील्ड वाइंडिंग. आणि कशामध्ये कनेक्ट करतात, तो पण सिरीज मध्ये कनेक्ट करणार. ठीक आहे, आणि हा तुमचा टर्मिनल बॉक्स कडे जाईल. ओके, current is passed through the field winding in a specific direction to magnetize the poles and pole shoes. Thus, magnetic flux is produced in the air gap between the pole shoe and armature. ज्यावेळी तुम्ही याला काय करणार आहे, सप्लाय देणार आहे, त्यामुळे तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऍक्शन मुळे काय होणार आहे, हा तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेट तयार झाला ना, पोलवरती तुम्ही वाइंडिंग गुंडाळा आणि त्याला सप्लाय दिला, त्यामुळे ह्यामध्ये काय तयार होणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस होणार आहे ह्या गॅपमध्ये. ह्या गॅपमध्ये काय तयार होणार, तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स तयार होणार आहे. फील्ड वाइंडिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्साइटिंग वाइंडिंग. ह्याला दुसरं नाव काय म्हणतो आपण,
एक्साइटिंग वाइंडिंग असं पण म्हणतोय आपण, काय एक्सायटेशन देतोय. ठीक आहे, म्हणून काय म्हणतो आपण एक्साइटिंग वाइंडिंग असंही म्हणतोय. मटेरियल युज्ड फॉर वाइंडिंग इज कॉपर. आणि जे काही तुम्ही मटेरियल वापरणार आहे वाइंडिंग साठी ते कुठलं असणार, तुमचं कॉपरचं असणार. ठीक आहे, जे काही मी मटेरियल सांगायला लागलोय ते व्यवस्थित लक्षात ठेवा, की तुम्हाला एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारू शकतात. तुमचं कुठलं मटेरियल वापरले वाइंडिंग साठी, फील्ड वाइंडिंग साठी, पोल साठी कुठलं मटेरियल आहे, तुमच्या फ्रेम साठी कुठलं मटेरियल आहे. त्यामुळे हे लक्षात असू दे तुमच्या. ठीक आहे, आणि त्याचा यूज काय, हे दोन गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट आहे तुमचा आर्मेचर कोर. ठीक आहे, त्या ठिकाणी मी काय केलाय, तुमचा आर्मेचर कोर दाखवलाय बघा. आणि ही प्रॅक्टिकल डायग्राम आहे, तुमची कन्स्ट्रक्शन डायग्राम आहे. ठीक आहे, आता आर्मेचर कोर म्हणजे काय बघा. आर्मेचर कोर इज अ सिलेंड्रिकल ड्रम माउंटेड ऑन द शाफ्ट. ठीक आहे, हा तुम्हाला शाफ्ट दिसतोय, ह्याच्यावरती काय माझं आर्मेचर कोर माउंट केलाय. म्हणजे या ठिकाणी तुमचं काय बसत असणार आहे, शाफ्ट बसतोय, आणि त्याच्यावरती काय तुमचं हे आर्मेचर प्लेस केले. तर आर्मेचर मध्ये काय काय बघा. इट इज प्रोव्हाइडेड विथ लार्ज नंबर ऑफ स्लॉट्स ऑल ओव्हर इट्स पेरिफेरी अँड इट इज पॅरलल टू द शाफ्ट ॲक्सिस. तर तुम्ही बघितला तर काय इथं पण बघा, एक सिंपल काय तुमचं जर तुम्ही बघितला, ओके, म्हणजे असे छोटे छोटे टिप्स आहेत त्या. ठीक आहे, जर तुम्ही इथं लक्ष दिला, जर साईड तुम्ही बघितला तर ही तुम्हाला एक स्ट्रीप दिसेल. अशा काय केलेत, ह्या एकावरती एक स्ट्रीप प्लेस करत 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 तुमचा हा पूर्ण शेप तयार झाला. तुम्हाला ते दिसत झालं बघा, कट पोर्शन आहे हा. ठीक आहे, म्हणजे तुमचा एक ही जी काय पट्टी आहे व्हील, ती व्हील काय केलेत आपण मल्टिपल व्हील्स कनेक्ट करून तुमचा हा टोटल पार्ट तयार झाला. ठीक आहे, त्यामध्ये काय काय बघा अजून. आर्मेचर कंडक्टर्स आर प्लेस्ड इन दिस स्लॉट्स. हे तुम्हाला जी काही जागा दिसते रिकामी, ह्या रिकाम्या जागेमध्ये काय असणार, तुमचं आर्मेचर कंडक्टर असणार किंवा आर्मेचरची वाइंडिंग तुम्हाला दिसते ना इथं, ही तुमची आर्मेचरची वाइंडिंग असणार आहे त्यामध्ये. ह्या तुम्हाला डायग्राम बनवून तुम्हाला पूर्णपणे अंदाज येत असेल की ते कसं कन्स्ट्रक्शन आहे. ओके, आर्मेचर कोर प्रोव्हाइड्स लो रिलक्टन्स पाथ तो फ्लक्स प्रोड्युस्ड बाय द फील्ड वाइंडिंग. ते काय करतोय, जे काही फील्ड वाइंडिंग मुळे फ्लक्स तुमचे तयार होणार आहे त्याला काय करतोय, तो रिलक्टन्स पाथ प्रोव्हाइड करतोय. मटेरियल युज्ड हाय परमेबिलिटी लो रिलक्टन्स, जे ज्याची काय हाय परमेबिलिटी आहे आणि लो रिलक्टन्स आहे, असा कास्ट स्टील किंवा कास्ट आयर्न मटेरियल इज यूज. ठीक आहे, यामध्ये काय काय बघा, तुमचं हे शाफ्ट साठी जागा आहे, हे लॅमिनेशन केलेत आपण. ओके, स्लॉट आहे इथं, आणि हे तुमचं टीथ म्हणजे दातासारखे काय तुमचे हे ते त्याचं कन्स्ट्रक्शन. ओके, लॅमिनेटेड कन्स्ट्रक्शन ऑफ आयर्न कोर इज युज्ड टू मिनिमाइज द एडी करंट लॉसेस. ज्यावेळी तुम्हाला क्वेश्चन येईल लॅमिनेशनचा, तर उत्तर एकच असणार आहे, टू रिड्यूस लॉसेस ड्यू टू एडी करंट, किंवा एडी करंट लॉसेस रिड्यूस करण्यासाठी तुम्ही लॅमिनेशन करतात. मग ते कशाचं पण असू दे. ठीक आहे, त्यामध्ये डोक्यात ठेवा, जिथे इथं लॅमिनेशन येणार तिथे तुमचा एडी करंट लॉस रिड्यूस करणे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा आर्मेचर वाइंडिंग. ओके, हा तुमचा काय आर्मेचर कोर आहे. तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला वाइंडिंग केलेलं दिसेल. इथे काय तुमचं वाइंडिंग केले आणि वरती काय केले, हे पेपर टाकलाय. ठीक आहे, म्हणजे इन्सुलेशन साठी तुम्ही काय केलं, ते पेपर टाकलाय. हे तुम्हाला वाइंडिंग दिसत असेल. ठीक आहे, आर्मेचर कंडक्टर इज प्लेस्ड इन आर्मेचर स्लॉट्स. या स्लॉट्स मध्ये काय केलं आपण, हे आर्मेचर कंडक्टर प्लेस केले प्रेझेंट ऑन द पेरिफेरी ऑफ आर्मेचर कोर. या आर्मेचर कोर वरती जे काय तुमचं होल्स आहेत त्यामध्ये आपण काय केलं, वाइंडिंग केलेलं आहे. आर्मेचर कंडक्टर आर इंटरकनेक्टेड टू फॉर्म द आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचर कंडक्टर काय असतात, इंटरकनेक्टेड असतात. त्यामध्ये काय करतो तुम्ही, ते वाइंडिंग करून तुम्ही त्या वाइंडिंगला काय करता, इंटरकनेक्शन देताय. When the armature winding is rotated using a prime mover, it cuts by the magnetic flux of lines and voltage get induced in it. जर तुम्ही जनरेशनचा विचार केला तर काय करतोय आपण, याला प्राइम मूव्हरने फिरवतोय आणि त्यामुळे यामध्ये ईएमएफ तयार होतात. किंवा मोटरचा विचार केला तर काय होते, जे काही ईएमएफ तयार होतात त्यामुळे याला फोर्स लागतो आणि तुमचा शाफ्ट फिरायला. आर्मेचर वाइंडिंग इज कनेक्टेड टू द एक्सटर्नल सर्किट थ्रू कम्युटेटर अँड ब्रशेस. या ठिकाणी तुमचे कम्युटेटर्स आहेत. ओके, या ठिकाणी ब्रशेस असतात यावरती.
मटेरियल युज्ड, तर मटेरियल कुठलं वापरतोय बघा आपण. आर्मेचर वाइंडिंग इज सपोज टू कॅरी द एंटायर लोड करंट, हेन्स इट शुड बी मेड अप ऑफ कंडक्टिंग मटेरियल सच ॲज कॉपर. तुमचं काय असलं पाहिजे, कॉपर असलं पाहिजे, कारण की तो तुमचा करंट त्यामधून फ्लो होणार. नेक्स्ट आहे तुमचा कम्युटेटर. ओके, या ठिकाणी तुमचा कम्युटेटर आहे बघा. हे दोन काय तुमचे जे ब्लू मध्ये आहेत ते कम्युटेटर आहेत आणि त्यांना वरतीच काय ओव्हरलॅप ब्रशेस केले. ठीक आहे, पहिला आपण कम्युटेटर म्हणजे काय बघूया. इट इज सिलेंड्रिकल ड्रम माउंटेड ऑन द शाफ्ट अलॉंग विथ द आर्मेचर कोर. ठीक आहे, इथं मध्ये तुमचं शाफ्ट असणार आहे आणि इथं कनेक्शन कशाला असणार आहे, तुमचे आर्मेचर कोरला असणार आहे. It is made up of large number of wedge-shaped segments of hard-drawn copper. हे मटेरियल कुठं तुमचं हार्ड ड्रॉन कॉपर आहे आणि शेप बघा कसा आहे. ठीक आहे, वेज शेप आहे. ओके, द सेगमेंट्स आर इन्सुलेटेड फ्रॉम इच अदर बाय थिन लेअर ऑफ मायका. त्यामध्ये काय असणार आहे, तुमचा मायका असणार आहे. कशासाठी असणार आहे, ते इन्सुलेट करायला, म्हणजे एकमेकांचे चिटकून आहेत, एकमेकांमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट येऊ नये, त्यासाठी आपण त्यामध्ये मायका वापरतोय ऍज अ इन्सुलेशन म्हणून. ठीक आहे, आर्मेचर वाइंडिंग आर टॅप्ड ॲट व्हेरियस पॉइंट्स अँड दिस टॅपिंग्स आर सक्सेसिव्हली कनेक्टेड टू द व्हेरियस सेगमेंट्स ऑफ द कम्युटेटर. जसे मी तुम्हाला प्रिव्हियस डायग्राम मध्ये दाखवलो, पुढे काय तुमचा कम्युटेटरचा पार्ट आहे, म्हणजे यावरती टॅपिंग्स असतात आणि टॅपिंग्स कशाला कनेक्टेड असतात, तुमच्या आर्मेचर वाइंडिंगला. फंक्शन ऑफ कम्युटेटर. कम्युटेटर कशासाठी वापरतो आपण, हा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे, इट कन्वर्ट्स द AC EMF जनरेटेड इंटरनली इनटू DC. तो काय करतोय, इट तुमचं जे काय AC जनरेट होणार आहे त्याचं DC मध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्ही तो वापरतो. ठीक आहे, इट हेल्प टू प्रोड्यूस युनिडायरेक्शनल टॉर्क. आता AC काय जनरेट होणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स तुमचं रोटेटिंग असणार आहेत ना, त्यामुळे त्यामध्ये AC तयार होणार आहे. मग त्या AC चे DC करण्यासाठी आपण हा कम्युटेटर वापरतोय आणि हा काय करतोय, तुमचा युनिडायरेक्शनल टॉर्क तयार करतो. मटेरियल युज्ड कुठला आहे बघा, इट इज मेड अप ऑफ कॉपर अँड इन्सुलेटिंग मटेरियल बिटवीन द सेगमेंट इज मायका. हा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. कम्युटेटरचं मटेरियल कुठलं असतंय, कॉपर असते, पण त्याच्यामध्ये जे काही इन्सुलेशन आपण वापरतोय ते कुठला असते, मायका. हे कन्फ्युज करून घेऊ नका, नाहीतर कम्युटेटरचं मटेरियल तुम्ही मायका लिशिला. ओके, मायका कशासाठी आहे, ते इन्सुलेशन म्हणून आपण वापरतो. लास्ट आहे आपला ब्रशेस. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला दोन ब्रशेस दिसत आहेत. तुम्ही जर ड्रिल मशीन वगैरे बघितला असाल ओपन करून, तर त्यामध्ये ब्रश असतात बघा. ठीक आहे, तर ब्रशचं काम काय बघा, करंट आर कलेक्टेड फ्रॉम द आर्मेचर टू द एक्सटर्नल लोड बाय द कार्बन ब्रशेस विच आर हेल्ड अगेन्स्ट द सरफेस ऑफ द कम्युटेटर बाय स्प्रिंग्स. याचं काम काय, जे काही करंट आहे ते कलेक्ट करायचं आणि कम्युटेटरला द्यायचं, हे याचं मेन पर्पज आहे. जो काही करंट येणार आहे तो कलेक्ट करायचा आणि कम्युटेटरला द्यायचा. ब्रशेसचं फंक्शन काय बघा, फंक्शन ऑफ ब्रशेस टू कलेक्ट द करंट फ्रॉम कम्युटेटर अँड अप्लाय इट टू द एक्सटर्नल लोड इन जनरेटर अँड व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा म्हणजेच काय, जसं तुम्ही जनरेटर मध्ये काय करणार आहे, तो करंट कलेक्ट करणार आणि कम्युटेटरला देणार आणि तो एक्सटर्नल लोडला अप्लाय करणार. फक्त यामध्ये कसं होणार आहे, मोटरमध्ये याच्या बरोबर उलट, तो करंट काय करेल, कलेक्ट करेल, कम्युटेटरला दिला आणि तुमच्या शाफ्ट साठी फोर्स तयार करेल. ठीक आहे, युनिडायरेक्शनल फोर्स तयार करेल. हे झालं तुमच्या ब्रशचं फंक्शन. आता मटेरियल कुठलं वापरतोय ब्रश साठी बघा, हा पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मटेरियल युज्ड फॉर ब्रशेस आर मेड अप ऑफ कार्बन अँड दे आर रेक्टँग्युलर इन शेप. कुठलं मटेरियल असते, ते कार्बन मटेरियल असते. ओके, ठीक आहे, आय होप तुम्हाला एक कन्स्ट्रक्शन समजलं असेल. एक दोन वेळा रिपीट करा लेक्चर. खूप महत्वाचा आहे पार्ट तुमचा डीसी मशीन किंवा डीसी मोटरचं कन्स्ट्रक्शन कसं असते, त्यातमधून कसं दिसतंय, कुठले कुठले पार्ट्स असतात, हे मी तुम्हाला सांगितलं या लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी. ठीक आहे, जरी नाही समजलं तर तुम्ही मला ते विचारू शकता. थँक्यू.